सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील नुकसानग्रस्त भागांची पाहणी त्यांनी सुरू केलेली आहे। सातगाव पठार भागातून वळसे पाटलांनी पाहणी दौरा हा सुरू केलाय। पुण्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यामध्ये अवकाळीनं शेतीचं प्रचंड नुकसान केलंय। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरीही आग्रही आहेत। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यवतमाळमध्ये कापसाचं अतोनात नुकसान झालंय। कापसाच्या शेतामध्ये सगळीकडे फक्त नुकसान झालेला कापूसच दिसतोय। तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची व्यापाऱ्यांना सुद्धा बसलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारांवर टाकली होती। जवळपास 25 ते 30 हजार क्विंटल मिरची ही पावसात भिजल्यामुळे खराब होण्याची शक्यता सुद्धा आहे। तर दुसरीकडे पुण्याच्या शिरूर आणि आंबेगाव या तालुक्यामध्ये अवकाळीनं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान वळसे पाटलांसोबत संबंधित विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मनमाडमध्ये कांद्याचं पीक झोपल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील मनमाडमध्ये गारपिटीमुळे पपईची बाग ही उद्ध्वस्त झाली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तर संभाजीनगर जिल्ह्यातील इसारवाडी या परिसरामध्ये सुद्धा शेतामध्ये उभ्या असलेल्या ज्वारी अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरील आसमानी संकट शेतकऱ्यांवर कोसळलेलं आहे। या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। जिल्ह्याच्या पूर्व भागात काल जी गारपीट झाली ती गार एवढी मोठी होती की त्याच्यामुळे कांदा तर खराब झाला, मात्र असे काही शेतकरी होते की ज्यांनी कांद्याच्या ऐवजी दुसरं पीक घेण्याचा प्रयत्न केला। मी आता सध्या कातरवाडी या मनमाड लगतच्या गावाजवळ आहे। आपण बघू शकतो की मी इथे जे शेतकरी होते त्यांनी पपईची बाग जी होती ती लावलेली होती आणि दुष्काळी परिस्थितीमुळे हे होणार नाही, त्यामुळे गंमत अशी झाली की त्यांनी पाणी विकत आणलं। ड्रीप आपण बघू शकतो खाली की ह्या ड्रीपच्या नळ्या आहे आणि ह्या ड्रीपच्या नळ्यांच्या माध्यमातून त्यांनी या पपईला पाणी दिलेले होते। त्या सरींना पाणी जात असल्यामुळे त्याचा फायदा त्यांना झालेला होता। 8 महिन्यापूर्वी त्यांनी ही लागवड केलेली होती आणि आता ही पपई जी आहे ही काढणीला येणार होती। अवघ्या साधारण आणखीन 15 दिवसांमध्ये तिची तोडणी होऊन ती विकली जाणार होती। लागवडीला जवळपास त्यांना 2 लाखाच्या आसपास खर्च झाला आणि त्यानंतर जे एवढं संगोपन केल्यानंतर हा शेवटचा जो त्यांना 2 पैसे हाती मिळणार होते, तर त्यामुळे आहे ते संपूर्ण पीक जे आहे त्यांचं खराब झालेलं आहे। यातून त्यांना जवळपास लाखोंचा जो फायदा होणार होता तो सुद्धा आज हातातनं त्यांच्या गेलेला आहे। एकूणच ही सगळी परिस्थिती आपण जर बघितली तर नाशिक जिल्ह्यामध्ये कधी न या भागामध्ये होणारी जी गारपीट होती ती एवढी मोठी गारपीट यावेळी झालेली। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड। साधारण असं 4-4:30च्या टायमालाच एकाएकी गारपीट आली आणि मी माझी मळ्यात गारपीट आली, आमच्या बंगल्याच्या पुरी काचा फुटून गेल्या। त्यानंतर पपईला पाहायला आलो तर पपईची अशी अवस्था झाली, गारच एवढ्या होत्या, अर्धा एक तास इतक्या जोरात गारा होत्या, त्याला काहीच नाही। आता एवढं पीक कर्ज झालं, मी पीक कर्ज काढलं होतं, ते कोण म्हणलं इतर पिकं करण्या कांदे लावण्याऐवजी आपण पपई करून पाहू, पण निसर्गाने असा धोका दिला। 2-1 लाखापर्यंत खर्च केला पपईला। फळ तर आता चालू व्हायला आलं होतं, कवडी पडली होती, माल चालू होणार, त्याच्यात निसर्गाने अशी आपत्ती केली। जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे कापसाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। चाळीसगाव, वडगाव, भुसावळ, यावल, रावेरला सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे। सकाळपासूनही जळगावच्या अनेक भागात पावसाची रिपरिप ही सुरूच आहे। चंद्रपुरात सुद्धा अवकाळी पावसाचा जोर दिसू लागलाय। सकाळपासून ढगाळ वातावरण उभवल्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं। अचानक आलेल्या पावसाने गारठ्यात वाढ सुद्धा झालेली आहे। विदर्भात 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। मध्यम स्वरूपाच्या पावसानं शेतातील गहू, चण्याच्या पिकांचं नुकसान होण्याची ही शक्यता आहे। दुसरीकडे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। जिंतूर तालुक्यातील करपरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। शेतामध्ये पाणी जात गहू, हळद, हरभरा, तूर ही पिकं वाहून पाण्याखाली गेलेली आहेत। उभ्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय। शेतकऱ्यांनी पंचनामे करून मदतीची मागणीही यावेळी केली आहे।